त्या माकडाकडे होता चक्क रेल्वेचा गव्हर्नमेंट जॉब. आता हे काय नवीन? सांगते शार्पनर आहे ना. मॅटर असा झाला, 1800 मध्ये जेम्स वाईट या नावाचा एक रेल्वे कर्मचारी होता जो सिग्नल मॅनचं काम करायचा. पण एका ऍक्सिडेंट मध्ये त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले. पण या जेम्स कडे एक माकड होतं ज्याचं नाव होतं जॅक. हे माकड जेम्सला सगळी मदत करायचं. जेम्सने स्वतःची अवस्था बघितली आणि या माकडाला कसं काम करायचं ते शिकवलं. आणि हे शिकता शिकता हे माकड एवढा हुशार झाला की तो ट्रेन जाताना परफेक्ट सिग्नल द्यायला लागला. सिग्नल कधी बदलायचे, कधी लावायचे, हे सगळं काम तो वेळेत करायला लागला. पण एक माकड असं करू शकतो यावर कोणाला विश्वासच बसला नाही. मग काय, रेल्वेने जॅकची परीक्षा घेतली आणि आपला जॅक भाऊ एकही चूक न करता ही एक्झाम पास झाला. आणि नंतर जॅक बनला ऑफिशियल रेल्वेचा एम्प्लॉई, म्हणजेच गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई. त्याला गव्हर्नमेंटचा आयडी आणि पगार पण मिळायचा. तब्बल 9 वर्ष जॅकने आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यामध्ये त्याने एकही चूक नाही केली. साऊथ आफ्रिकेमधली ही गोष्ट जगभर फेमस झाली. पण या स्टोरीवरून एक तर कळालं, जर हुशार असाल तर माकडांना सुद्धा संधी मिळते. शार्पनर